नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। आणि आज आपण बघणार आहोत की स्वर, ठीक आहे। मराठी व्याकरणाचा हा दुसरा भाग आहे आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वर्णमाला किती आहेत आणि वर्णमालेबद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगण्याचा जे काही प्रयत्न केलेला होता। आता आज आपण बघणार आहोत स्वर। आता स्वराची व्याख्या काय दिलेली आहे बघा मित्रांनो, ही तर स्वराची मी एकदम सोपी भाषा दिलेली आहे। जर पुस्तकात बघायला गेलं तर तुम्हाला भेटेल की स्वरांचा उच्चार करताना, लक्षात ठेवा मित्रांनो, स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या किंवा जिभेच्या, लक्षात ठेवा, ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली काय होत असतात, काय होतात, ओठाच्या आणि जिभेच्या काय विविध हालचाली होत असतात। पण एकमेकांशी, लक्षात ठेवा, पण एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील किंवा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न करता किंवा न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, मुखावाटे जे ध्वनी काय होतात, बाहेर पडतात, त्यांना काय म्हणतात, स्वर असे म्हणतात। कळलं मित्रांनो? परत एकदा ऐका की स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, पण एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील किंवा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे काही ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात, स्वर असे म्हणतात। ही होती याची डेफिनेशन, याची व्याख्या। आणि लक्षात ठेवा की स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होत असतो मित्रांनो, एक लक्षात ठेवा। कळतंय का? स्वरांचा हा जो उच्चार असतो हा आपल्या तोंडावाटे जो आहे तो एकदम सहज आणि एकदम स्वतंत्रपणे जो आहे तो बाहेर निघत असतो। म्हणजे म्हणजे जे काय आपण स्वरोच्चार करत असतो तेव्हा त्याचा हवेचा जो मार्ग असतो तो अडवलेला नसतो, ठीक आहे। तर मी तुम्हाला स्वराची व्याख्या आणि तुम्हाला थोडंफार सांगितलं, पण स्वराची एकदम सोपी भाषा आता बघा, व्याख्या जी आहे मी तुम्हाला सांगेल। आता जी पुस्तकातली व्याख्या सांगितली, आता बघा सोपी व्याख्या कसं लक्षात ठेवायचं की जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होत नाही। काय बोललो बघा, जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होत नाही, म्हणजे दात असेल, काहीतरी वरती टाळू वगैरे XYZ जे काय असेल त्या अवयवांना होत नाही, त्यांना काय म्हणतात, स्वर असे म्हणतात। अर्थात स्वर म्हणजे काय मित्रांनो, सूर। आता बघा स्वर म्हणजे काय, सूर, ठीक आहे, इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही। आता बघा पारंपरिक मूळ स्वर, हे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पारंपरिक किंवा मूळ स्वर किती आहेत, 12, किती आहेत, 12। पण GR 2009 नुसार काय ॲड केलं गेलेलं आहे, आणि काय केलं गेलेलं आहे, ॲड केलं गेलेलं आहे, बरोबर की नाही। म्हणजे आता टोटल जी काय आहे याला किती टोटल, आता आधुनिक स्वर किती आहे, 14। पण पूर्वी ज्याला आपण 12 खडी असे म्हणत होतो त्याला आपण आता काय म्हणतो, 14 खडी, किंवा तुम्ही याला 16 खडी सुद्धा म्हणू शकता, यामध्ये जर स्वरादी ॲड केले तर। आणि अहा स्वरादी जर ॲड केले यामध्ये तर याला आणि हा जर ॲड केले तर 16 खडी पण आपण म्हणू शकतो। काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो? आय होप की इथपर्यंत तुम्हाला कळलंच असेल की इतकं हे सोपं मी करायचा प्रयत्न तुमच्यासाठी करतो। आता बघा स्वरांचे किती प्रकार पडतात मित्रांनो, स्वरांचे प्रकार बघायला गेले तर 3 प्रकार पडतात, ठीक आहे। पहिला जो प्रकार पडतो तो पडतो स्वरूपानुसार। पहिला प्रकार कोणता पडतो, स्वरूपानुसार पडतो। दुसरा जो पडतो तो उच्चारानुसार पडतो आणि तिसरा जो प्रकार आहे तो पडतो व्युत्पत्तीनुसार। आता आपण पहिला प्रकार जो आहे तो बघून घेऊ। पहिला प्रकार जो आहे स्वरूपानुसार। आता स्वरूपानुसार पण किती प्रकार पडतात, त्याचे सब टाईप किती आहे बघा, त्याचे पण किती टाईप आहे, 3 प्रकार पडतात। स्वरूपाचे किती प्रकार असतात, 3 प्रकार। पहिला प्रकार आहे ऱ्हस्व प्रकार, दुसरा प्रकार आहे मित्रांनो ऱ्हस्व स्वर पहिला आहे, दुसरा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त स्वर किंवा संयुक्त प्रकार। आता बघा ऱ्हस्व स्वरांमध्ये मित्रांनो किती काय कोणते स्वर आहेत बघा, अ, ई, उ, रू, ॲ। कळतंय मित्रांनो, अ, ई, उ, रू, ए। कळलं, सॉरी, ॲ। काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो? इथपर्यंत तुम्हाला कळतच असेल, ठीक आहे। आता हे सगळं कशी डेफिनेशन लक्षात ठेवायचं ते पण सांगतो। आता दीर्घ स्वरांमध्ये बघा मित्रांनो काय असतं, आ, ई, उ, अ, याचे किती टाईप आहे, 4 टाईप आहे। आता संयुक्त स्वर याची व्याख्या पण मी सांगतो, पण एकदा हे काय आहे एकदा तुम्ही तुमच्या नजरेखाली गेलेलं फार महत्त्वाचं आहे। संयुक्त स्वरांमध्ये संयुक्त स्वर म्हणजे
दोन स्वर मिळून एक स्वर तयार होतो. म्हणजे बघा ए, अ प्लस ई किंवा ई पासून तयार होतो ए, ऐ. आ प्लस ई किंवा ई पासून तयार होतो ओ. हा अ प्लस उ, अ आणि उ पासून तयार होतो औ. हा आ आणि उ किंवा उ पासून तयार होतो. कळलं मित्रांनो. आता हे ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, दीर्घ स्वर म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय, आता आपण हे बघूया. बघा आता स्वरूपानुसार स्वर आणि व्याख्या मी इथं लिहिलेलं आहे. ऱ्हस्व स्वर हे टोटल किती आहेत मित्रांनो, 6 आहेत. दीर्घ स्वर किती आहेत मित्रांनो, 4 आहेत. आणि संयुक्त स्वर हे किती आहेत, 4 आहेत. इथपर्यंत लक्षात ठेवा. काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आता बघा ऱ्हस्व स्वराची व्याख्या जर पुस्तकी भाषेत सांगायचं झालं की स्वरांचा उच्चार करताना लक्षात येतो काय, नीट लक्ष द्या मित्रांनो, की स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ, ई, उ, रू, रू, ॲ या स्वरांचा उच्चार आखूड होतो, पटकन होतो आणि वेळ जो आहे तो कमी लागतो, म्हणजे कमी कालावधी लागतो. कळलं. यालाच काय म्हणतात मित्रांनो, ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. म्हणजे ऱ्हस्व स्वराची व्याख्या करायचं झालं तर काय, पटकन उच्चार होतो, आखूड होतो आणि कमी कालावधी लागतो. कळलं मित्रांनो. हे होतं ऱ्हस्व स्वराची व्याख्या. तर दीर्घ स्वर म्हणजे काय, दीर्घ स्वराची व्याख्या जर करायला गेलं तर बघा वेळ जो आहे तो जास्त लागतो, वेळ जो आहे तो जास्त लागतो आणि लांबट होतो. म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार, नीट लक्ष द्या, ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो आणि उच्चार करताना जास्त वेळ लागतो त्यांना काय म्हणतात, दीर्घ स्वर म्हणतात. त्यांना काय म्हणतात, दीर्घ स्वर म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा आता ऱ्हस्व स्वराचे जे एक्झाम्पल आहे काय आहे, अ इझिली निघते बघा, अ, ई इझिली निघते बघा, उ इझिली निघतंय, रू, रू, ॲ हे इझिली निघतंय, बरोबर की नाही. हे फास्टमध्ये होतंय, कमी कालावधी लागते. आता दीर्घ स्वर बघा, दीर्घ स्वर काय म्हणतंय, आ जास्त कालावधी लागतोय, लांबट होतोय, वेळ लागतोय. ई बरोबर की नाही. ऊ, त्यानंतर अ, हा काय होतो, हा थोडा लांबतो स्वर. हा स्वर कसा, हा लांबत जातो, म्हणजे याला जास्त वेळ लागतो, म्हणजे याला काय म्हणतात, दीर्घ स्वर. हे इतकं सोपं होतं मित्रांनो. कळलं. आता बघा संयुक्त स्वर म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय की दोन स्वरांपासून तयार होणारा तिसरा स्वर, दोन स्वरांपासून तयार होणारा तिसरा स्वर. आता बघा मी तुम्हाला सांगितलं की दोन स्वर, पहिला अ आणि ई किंवा हा पण ई आपण ॲड करू शकतो. या अ आणि ई पासून काय तयार होतोय, ए. म्हणजेच संयुक्त स्वरांची व्याख्या बघा, ट्रिक किती सोपी आहे की संयुक्त स्वरांची व्याख्या कसं की दोन स्वरांपासून तयार होणारा तिसरा स्वर म्हणजेच तो संयुक्त स्वर असतो. आता हा जो ए आहे हा काय आहे, हा काय आहे, संयुक्त स्वर आहे. बघा तर ट्रिक कसं लक्षात ठेवायचं, ए साठी अ लिहून घ्यायचा, आई साठी आ लिहून घ्यायचा, ओ साठी अ लिहून घ्यायचा, औ साठी आ लिहून घ्यायचा. कळतंय. हे लिहून घेतल्यानंतर प्लस प्लस करायचं आणि ए मध्ये ई ॲड करा, आ मध्ये ई ॲड करा, ओ मध्ये ऊ ॲड करा, औ मध्ये ऊ ॲड करा. इतकं हे सोपं होतं मित्रांनो. कळलं. इथपर्यंत हे सोपं होतं. म्हणजे आपल्याला कळलं ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. कळलं मित्रांनो. ऱ्हस्व स्वर किती आहे, 4. दीर्घ स्वर किती आहे, 4. आणि संयुक्त स्वर किती आहेत, 4. कळलं मित्रांनो. 6 4 4. कळलं. म्हणजे टोटल किती झाले असे, 14. कळलं मित्रांनो. स्वरूपानुसार स्वरांचे किती प्रकार होतात, 3 प्रकार होतात. कोणते कोणते, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. हे होतं इतकं सोपं. आता आपण पुढे बघू की उच्चारानुसार कशा प्रकारे त्याची किती प्रकार पडतात आणि त्याची व्याख्या काय असेल आणि कशा प्रकारे एक्झामला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता नोट बघा मित्रांनो, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर, ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठी भाषेत आलेले आहेत. म्हणून याला आपण स्वर सुद्धा म्हणू शकतो किंवा वर्ण असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. बऱ्याचदा पेपरमध्ये विचारला जातो ॲ आणि ह
हा इंग्रजी शब्द आहे की स्वर आहे? तर तुमचं उत्तर असेल मित्रांनो हा स्वर आहे किंवा वर्ण आहे. लक्षात ठेवा, हे कालच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि लक्षात हे पण ठेवा की अरविंद मंगरुळकर यांनी त्यांचा समावेश मराठीत केलेला आहे. इतकं हे सोपं होतं मित्रांनो, कळलं? आता पुढचं आपण बघूया की उच्चारानुसार कशा प्रकारे याचे प्रकार पडतात. चलो बघा पुढे. बघा आता आपण स्वरूपानुसार बघितलं, आता आपण बघतोय उच्चारानुसार. स्वरांचे किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात. मी तुम्हाला सांगितलं स्वरूपानुसार, उच्चारानुसार आणि व्युत्पत्तीनुसार, जे की आपण याच्यानंतर बघणार आहोत. ठीक आहे. आता हे उच्चारानुसार सुरू करण्याआधी एक लक्षात ठेवा की मी तुम्हाला शेवटी या लडरूबद्दल सुद्धा सांगणार आहे. शेवटी या लडरूबद्दल सुद्धा सांगणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण बघतोय उच्चारानुसार. उच्चारानुसार पण किती प्रकार पडतात मित्रांनो? सजातीय आणि विजातीय. किती प्रकार पडतात? सजातीय आणि विजातीय. आता सजातीयची जी व्याख्या आहे ती सोपी करण्यासाठी मी दिलेली आहे बघा. एकसारखा उच्चार असतो त्यांना काय म्हणतात? सजातीय स्वर. काय म्हणतात? सजातीय स्वर. पण जर पुस्तकीय भाषेत व्याख्या सांगायचं झालं तर काय होईल की एकाच किंवा समान, लक्षात ठेवा, नीट लक्ष द्या, एकाच किंवा समान उच्चार स्थान असलेल्या, नीट लक्ष द्या मित्रांनो, पुस्तकी भाषातलं हे जे व्याख्या आहे ते मी तुम्हाला सांगतोय की एकच किंवा समान उच्चार स्थान असलेल्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. काय म्हटलं मी? एकसारखा उच्चार होत असतो त्यांना काय म्हणतात? सजातीय स्वर असे म्हणतात. आता सर विजातीय स्वर म्हणजे काय? वेगवेगळा उच्चार होतो. काय होतो? वेगवेगळा उच्चार होतो. आता म्हणजे जर पुस्तकी भाषेत व्याख्या सांगायचं झालं तर भिन्न उच्चार स्थान, नीट लक्ष द्या, भिन्न उच्चार स्थान असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? विजातीय स्वर असे म्हणतात. काय म्हणतात? विजातीय स्वर असे म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे वेगवेगळा उच्चार होतो या विजातीय स्वरांचा. आता त्याचा जर प्रकार बघायला गेलं, या सजातीय स्वरांना सवर्ण स्वर सुद्धा म्हणतात आणि विजातीय स्वरांना काय म्हणतात? असवर्ण स्वर सुद्धा असं म्हटलं जातं. आता बघा सजातीय स्वर, बघा एकसारखा उच्चार असतो. एकसारखा हा काय असतो? उच्चार असतो. तुम्हाला सोपा करण्यासाठी व्याख्या दिलेली आहे बघा. एकसारखा उच्चार असतो त्याला काय म्हणतात? सजातीय स्वर म्हणतात. आणि वेगवेगळा ज्याचा उच्चार होतो त्याला काय म्हणतात? विजातीय स्वर होतात. पुस्तकी भाषा लक्षात नाही राहिलं तर तुम्ही हे ट्रिक लक्षात ठेवू शकता. आता बघा सजातीय स्वराचे प्रकार काय बघा. अ आ, बघा एकसारखा उच्चार होतोय. अ आ, अ आ. आता बघा ई ई, ई ई एकसारखा उच्चार होतोय म्हणजे सजातीय स्वर आहे. राहील की नाही लक्षात? किती सोपं आहे बघा. उ ऊ सजातीय स्वर. ए ए सेम उच्चार, सारखा उच्चार, सजातीय स्वर. ओ औ सारखा उच्चार, एकसारखा उच्चार म्हणजे सजातीय स्वर. काय होतंय? सजातीय. हा काय होतोय? सजातीय स्वर, एकसारखा उच्चार होतोय. पण विजातीय स्वरांमध्ये असं होत नाही. असवर्ण स्वरांमध्ये असं होत नाही. याचा उच्चार काय होतो? वेगवेगळा होतो. उच्चार काय होतो? वेगवेगळा होतो. उच्चार काय होतो? वेगवेगळा. बघा कसं अ ई हा वेगवेगळा काय होतोय? उच्चार वेगळा वेगळा होतोय. आ उ, ए आ ई उ, ई ए हा काय होतोय? वेगवेगळा उच्चार होतोय. म्हणून याला काय म्हणतात? विजातीय स्वर. इतकं हे सोपं होतं मित्रांनो, कळलं? आता पुढचा प्रकार बघू आपण व्युत्पत्तीनुसार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळतच असेल आणि व्हिडिओ चॅनलला आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे शेअर करा. चला आता पुढचा प्रकार बघू. व्युत्पत्तीनुसार किती प्रकार पडतात आणि कसे प्रकार पडतात. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून हे नोट करून घ्या आणि खूपच इझी ट्रिक आहे, तुम्हाला समजेल आय होप. आता बघा मित्रांनो तिसरा प्रकार काय आहे? व्युत्पत्तीनुसार. व्युत्पत्तीनुसार स्वरांचा बघा आता कसं 2 तयार होतात. कोणते कोणते? सिद्ध स्वर आणि साधित स्वर. कोणते तयार होतात? सिद्ध स्वर आणि साधित स्वर. आता सिद्ध स्वर म्हणजे काय मित्रांनो? सिद्ध स्वर म्हणजे स्वतंत्र, स्वयंभू किंवा मूळ स्वर असतात त्यांना काय म्हणतात? सिद्ध स्वर. म्हणजे उदाहरणार्थ बघा काय? उदाहरणार्थ ऱ्हस्व स्वर. उदाहरणार्थ ऱ्हस्व स्वर. सिद्ध स्वरासाठी उदाहरण कुठलं घेऊ शकता तुम्ही? ऱ्हस्व स्वराचं घेऊ शकता. म्हणजेच अ ई उ रू आणि ॲ. कळलं मित्रांनो इथपर्यंत? आणि मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला काय सांगणार आहे आज या
रू बद्दल सांगेल एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. बघा आता साधित स्वर, बघा आता साधित स्वर दुसरा प्रकार. व्युत्पत्तीनुसार साधित स्वर काय आहे बघा, मूळ स्वरांपासून, लक्षात द्या, मूळ स्वरांपासून बनलेल्या स्वरांना साधित स्वर असे म्हणतात. कळतंय मित्रांनो, मूळ स्वरांपासून जे काही स्वर बनतात त्यांना काय म्हणतात, साधित स्वर. आता उदाहरणार्थ दीर्घ आणि संयुक्त, दीर्घ आणि संयुक्त. बघा आता काय काय दीर्घमध्ये पहिला काय येईल, आ, ई, उ, अ. कळतंय मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं दीर्घ आणि संयुक्त. बघा आता संयुक्त, बघा परत त्याचा प्रकार ए, ऐ, ओ, औ. कळतंय मित्रांनो, हे आहे साधित स्वरांचे प्रकार. एवढी एक गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधी, म्हणजे आत्ता मला याच्यावरनं आठवलं दीर्घ आणि संयुक्तसाठी की उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरचा एखादा स्वर जो असतो हा दीर्घ स्वर आहे की हा ऱ्हस्व स्वर आहे हे ओळखण्यासाठी हे जे आपण ठरवतो त्यांना काय म्हणतो, त्यांना मात्रा म्हणतो. मात्रासाठी पण मी त्याचा एक लेक्चर घेईल तुमच्यासाठी स्पेशल. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, मात्रा असे म्हणतात. आणि ऱ्हस्व स्वरांचा उच्चार, नीट लक्ष द्या, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो, नीट लक्ष द्या, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो मित्रांनो त्याला एक मात्रा मानतात. आणि दीर्घस्वर किंवा संयुक्त स्वर, दीर्घस्वर किंवा संयुक्त स्वर उच्चार करण्यास 2 मात्रा लागतात. काय बोललो परत सांगतो बघा, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्यांना एक मात्रा म्हणतात, त्याला एक मात्रा म्हणतात. आणि दीर्घस्वर किंवा संयुक्त स्वर असेल त्याचा उच्चार करण्यास किती मात्रा लागतात, 2 मात्रा लागतात. ठीक आहे मित्रांनो. आणि आजचा नोट बघा काय आहे, हा जो रू शब्द जो आहे, हा जो रू जो शब्द आहे हा लोप पावणारा आहे. हा काय आहे, हा लोप पावणारा आहे, म्हणजेच नष्ट होणारा आहे. म्हणजे हा आत्तापर्यंत फक्त या क्लुप्तीसाठीच यूज झालेला आहे, याचा वापर फक्त या एका शब्दासाठीच झालेला आहे, म्हणून याचा जास्त यूज होत नाही. म्हणून या रूला काय म्हणतात, लोप पावणारा हा शब्द असे म्हणतात. कळलं मित्रांनो, हे होतं आजचं तुमचं स्वरांबद्दल जे काही लेक्चर. आणि जाता जाता फक्त 2 गोष्टी अजून नोट करून जा. ठीक आहे, नोट करून जा, सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका की संयुक्त स्वरांचा समावेश हा दीर्घ स्वरांमध्ये होतो. लक्षात ठेवा, संयुक्त स्वरांचा समावेश हा कशामध्ये होतो, दीर्घ स्वरांमध्ये होतो. हा होता तुमचा पहिला नोट. आणि दुसरा नोट आहे मित्रांनो की संयुक्त स्वरांची व्युत्पत्ती मोके दामले यांनी सांगितलेली आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो. कळलं? आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हा आवडलेला असेल. स्वरांबद्दल मी तुम्हाला सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये वर्णांबद्दल सांगितलेलं होतं. ठीक आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल. आणि मला नक्की कमेंट करा, रिव्ह्यू द्या की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसोबत. तब तक ले दोस्तों, टाटा बाय बाय, टेक केअर. आणि फक्त काळजी घ्या, आई फ्लू वाढलेला आहे. ओके बाय, टेक केअर, जय हिंद.